नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2024च्या लोकसभा निवडणुकानंतर जे सरकार स्थापन झालं, त्या सरकारमध्ये जो सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजपा, त्याच्याकडे स्वतःचं बहुमत नाहीये. तरी सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये भाजपचं काही अडलंय असं चित्र दिसलं नाही. आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. संसदेमध्ये 2 महत्वाची विधेयकं केंद्र सरकारला मंजूर करून घ्यायची आहेत. नारी शक्ती वंदन विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक याच्यासाठी 2/3 बहुमताची गरज आहे, जे केंद्र सरकारकडे नाहीये. आणि त्यामुळे विरोधी बाकावर जे पक्ष बसलेले आहेत त्यांच्या मदतीची केंद्र सरकारला गरज भासते. ही 2 विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी सुधारित FCRA विधेयकामध्ये केंद्र सरकारला काही तडजोड करावी लागते का, अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे. पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा. आता कामकाज फक्त 4 दिवस होणार आहे. संसदीय अधिवेशनामध्ये कामकाज होऊ नये असा पूर्णपणे प्रयत्न राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने केला, त्यांच्या मित्र पक्षाने केला. आणि कदाचित याच्या मागे राहुल गांधी यांची रणनीती अशी असावी की जे सुधारित FCRA विधेयक सरकारला मंजूर करून घ्यायचं आहे, ज्याच्यासाठी फक्त साध्या बहुमताची गरज आहे, ते मंजूर होऊच नये. कारण संसदेचं कामकाज जर सुरू झालं तर हे विधेयक मंजूर होईल. विदेशी पैसा भारतात येतोय, या पैशाच्या माध्यमातून या देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि घाऊक प्रमाणामध्ये हिंदूंचं धर्मांतर केलं जात आहे. हिंदू धर्माला जी गळती लागलेली आहे ती बंद व्हावी ही केंद्र सरकारची इच्छा आहे. परंतु चर्चची मात्र तशी इच्छा नाहीये. चर्चचा सुधारित FCRA विधेयकाला विरोध आहे आणि चर्चच्या पाठीशी या देशातले बहुतेक राजकीय पक्ष उभे आहेत, अशा प्रकारचं चित्र दुर्दैवाने दिसते. सुधारित FCRA विधेयकाला पहिल्या दिवसापासून काँग्रेसने विरोध केलेला आहे आणि त्याचं कारण अत्यंत स्वाभाविक आहे. सोनिया गांधी या कट्टर कॅथोलिक ख्रिश्चन आहेत. त्यांच्या कन्या प्रियंका यांचा विवाह एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये झालेला आहे, वाटा कुटुंबामध्ये. आणि राहुल गांधी यांचा धर्म कोणता, याच्याबद्दल जी चर्चा आहे ती सगळी आपल्याला माहिती आहे. हा जो परिवार आहे तो पूर्णपणे हिंदू विरोधी परिवार आहे, चर्च शरण परिवार आहे. आणि या देशामध्ये चर्चची जी इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमचा गांधी परिवार हा अविभाज्य भाग आहे. भारतातले अनेक लोक चक्रावले असतील, त्यांच्या लक्षातच येत नसेल की या विधेयकामध्ये असं काय आहे की या विधेयकाच्या विरोधात थेट अमेरिकेतून आवाज उठतोय. रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेसमन रिले मूर यांनी या विधेयकाच्या विरोधात फक्त आवाज उठवला नाही, त्यांनी भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हे उच्चारावाने सांगितलं की हे जर विधेयक भारताच्या संसदेमध्ये मंजूर झालं तर त्याच्यामुळे भारत आणि अमेरिकेचे जे संबंध आहेत ते कदाचित बिघडू शकतील. आणि अर्थातच याला आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलं, अत्यंत ठणकावून सांगितलं की आमच्या प्रश्नामध्ये नाक खुपसू नका. नारी शक्ती वंदन विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक ही दोन्ही विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारची विरोधी बाकांवरील ज्या पक्षांवर नजर आहे त्यापैकी एक पक्ष द्रमुक. द्रमुकचे नेते MK स्टॅलिन यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गाठभेट घेतली. ही भेट होती FCRA विधेयकाच्या संदर्भात आणि त्याच्यासोबत तामिळनाडूमध्ये जे चर्च आहेत त्या चर्चचे प्रतिनिधी होते. FCRA विधेयकाच्या संदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. BJ जोसेफ हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि तमिळगा वेत्री कझगम या पक्षाचे नेते सुद्धा आहेत. या पक्षामध्ये आणि द्रमुकमध्ये उभा वाद सुरू आहे आणि त्या वादाचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस आणि DMK हे पक्ष एकत्र होते, परंतु विधानसभेचे निकाल लागल्यानंतर अचानक काँग्रेसने उडी मारली आणि TVKच्या मांडीवर जाऊन बसले. त्यांनी BJ जोसेफ यांच्या पक्षाशी युती केली आणि काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सुद्धा सामील झाला. त्याच्यामुळे द्रमुकचा काँग्रेसवर जबरदस्त राग आहे. द्रमुकचा राहुल गांधी यांच्यावर प्रचंड राग आहे. आणि त्यात अलीकडे एक प्रकरण घडलं. TVK आणि द्रमुक या 2 पक्षामध्ये पंगा होताच, परंतु तो वाढायला आणखी एक निमित्त घडलं. तुषा कृष्णन या तमिळ अभिनेत्री आहेत. BJ जोसेफ यांची मैत्रीण म्हणून त्यांना ओळखलं जातं तामिळनाडूमध्ये. त्यांच्या संदर्भात उदयानिधी स्टॅलिन जे MK स्टॅलिन यांचे सुपुत्र आहेत, खरं तर कुपुत्र म्हटलं पाहिजे, कारण ते सतत सनातनच्या विरोधात बोलत असतात आणि अत्यंत शेलकी विधानं करत असतात. तर त्यांचं एक शेलकं विधान आलं तुषा कृष्णन यांच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी त्यांना अटक केली. या अटकेनंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणजे TVK आणि द्रमुक यांच्यामध्ये जो वाद आहे तो अधिकच चिघळला आणि द्रमुक भाजपच्या बाजूला अधिकच झुकला. तामिळनाडूला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये असा कलगीतुरा सुरू आहे. परंतु सुधारित FCRA विधेयकाबाबत मात्र या दोघांची भूमिका एकाच दिशेने जाणारी आहे. द्रमुकने FCRA विधेयकाला स्पष्टपणे विरोध केलेला आहे आणि तामिळनाडूचा जो सत्ताधारी पक्ष आहे TVK या पक्षाने सुद्धा FCRA विधेयकाला विरोध करणार असं स्पष्ट केलेलं आहे. खरं तर BJ जोसेफ यांच्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेमध्ये नाही आहे ना राज्यसभेमध्ये आहे, परंतु त्यांनी सैद्धांतिक भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे की FCRA विधेयकाला आमचा विरोध असेल म्हणून. संपूर्ण पावसाळी अधिवेशन काँग्रेसच्या गोंधळामध्ये अक्षरशः वाहून गेलं. 13 ऑगस्ट रोजी या अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. म्हणजे अवघी 4 दिवस शिल्लक आहेत. आजचा दिवस धरून सुरुवातीपासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी मागणी करतायत
की 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीचा जो मोर्चा संसदेवर निघाला होता, त्या मोर्चावर पोलिसांनी जी कारवाई केली, त्या कारवाईच्या संदर्भात गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी संसदेमध्ये निवेदन करावं. ते निवेदन होत नव्हतं म्हणून काँग्रेसवाले गोंधळ घालत होते. परंतु आता याला एक वळण बिंदू मिळालेला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी घोषणा केलेली आहे की अमित शहा हे संसदेमध्ये निवेदन करतायत. परंतु ते बोलत असताना काँग्रेसवाल्यांनी गोंधळ घालू नये आणि पळ सुद्धा काढू नये. अमित शहा जे काही म्हणतात ते शांतपणे ऐकून घ्यावं. या दरम्यान मिझोरामचे मुख्यमंत्री लालदू होमा यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांना जी माहिती दिली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की 12 ऑगस्ट रोजी सुधारित FCRA विधेयकाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. हे लालदू होमा जेव्हा अमित शहा यांना भेटले तेव्हा त्यांच्यासोबत मिझोरामचे चर्चचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि चर्चशी संबंधित ज्या धार्मिक संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुधारित FCRA विधेयकाच्या संदर्भात लालदू होमा आणि गृहमंत्री अमित शहा, चर्चचे प्रतिनिधी आणि अमित शहा यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी लालदू होमा यांनी एक विनंती अमित शहा यांना केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की हा जो तुमचा कायदा आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर होऊ नये. म्हणजे आधी ज्या संस्थांची लायसन्स रद्द झालेली आहेत, परवाने रद्द झालेले आहेत, त्यांच्या मालमत्ता या कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकारने जप्त करू नये. आणि त्यांनी अन्य 6 मागण्या केल्या आणि त्याच्याबद्दल खुलासा करण्याची विनंती अमित शहा यांना केली. त्या 6 पैकी 5 विषयांवर संसदेमध्ये खुलासा करणार असं अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे. नारी शक्ती वंदन विधेयक, डिलिमिटेशन विधेयकासाठी केंद्र सरकारला द्रमुकचा पाठिंबा हवा आहे किंवा द्रमुकने किमान सभात्याग तरी करावा अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. आणि दुसऱ्या बाजूला लालदू होमा यांचा जो पक्ष आहे झोराम पीपल्स मुवमेंट, हा जो पक्ष आहे तो काही NDAचा घटक पक्ष नाहीये. परंतु या पक्षाने जेव्हा गरज पडेल तेव्हा केंद्र सरकारला मदत केलेली आहे. म्हणजे काही वेळा सोबत काही वेळा विरोधात अशा प्रकारे या पक्षाची भूमिका असते. या पक्षाचा केवळ एकमेव खासदार आहे, परंतु केंद्र सरकार अल्पमतात असल्यामुळे एक खासदाराची केंद्र सरकारला गरज आहे. मिझोरामचे जे चर्चचे प्रतिनिधी अमित शहा यांना भेटले होते लालदू होमा यांच्यासोबत, त्यांनी एक मागणी केलेली आहे की या पावसाळी अधिवेशनामध्ये हे सुधारित FCRA विधेयक मंजूर केलं जाऊ नये आणि विस्तृत चर्चेसाठी, अधिक छाननीसाठी हे संसदीय समितीकडे पाठवण्यात यावं. त्यांनी अन्य काही विषय सुद्धा अमित शहा यांच्याकडे मांडले. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही परवाने जप्त करता इथपर्यंत ठीक आहे, परवाने रद्द करता इथपर्यंत ठीक आहे, परंतु परवाने रद्द केल्यानंतर तुम्ही आमच्या शाळा, आमची रुग्णालय आणि आमच्या अन्य मालमत्ता जप्त करणार, हे काय बरोबर नाहीये. त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला की कागदपत्रामध्ये काही तांत्रिक चुका आहेत किंवा कागदपत्र सादर करण्यामध्ये थोडासा विलंब झाला म्हणून तुम्ही जप्तीची कारवाई करणार, हे सुद्धा बरोबर नाहीये. आता देशभरातून चर्चचे जे प्रतिनिधी, चर्चच्या ज्या संघटना केंद्र सरकार सोबत चर्चा करतायत, केंद्र सरकारच्या समोर आपल्या मागण्या सादर करतायत, त्या सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की तुम्ही सुधारित FCRA विधेयक आणणार आहात, परंतु मालमत्ता जप्तीचं जे तुम्ही कलम त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते अत्यंत त्रासदायक आहे आणि हे कलम तुम्ही या विधेयकामध्ये ठेवू नये. आपण असं अनेकदा ऐकतो की या देशामध्ये मुस्लिमांचा जो टक्का आहे तो साधारण 20च्या आसपास गेलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांची संख्या जास्त असते तिथे त्यांची दादागिरी सुरू असते. परंतु या देशामध्ये ख्रिश्चनांचा टक्का किती? गेल्या जनगणनेनुसार या देशामध्ये 2.8% ख्रिस्ती जनसंख्या आहे आणि असेही बरेच लोक आहेत ज्यांनी धर्म तर सोडलेला आहे, म्हणजे हिंदू धर्म तर सोडलेला आहे, परंतु कागदोपत्री ते हिंदूच आहेत. पूर्णपणे ते ख्रिश्चन चालीरीती फॉलो करतात, ते चर्चमध्ये जातात, फक्त येशूला मानतात, हिंदू देवदेवतांना मानणं त्यांनी बंद केलेलं आहे, परंतु ते कागदोपत्री हिंदूच आहेत. यांना क्रिप्टो ख्रिश्चन म्हणतात. अशा लोकांचा टक्का तर खूप मोठा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ख्रिस्ती लोकांची संख्या या देशामध्ये किती आहे ते कागदोपत्री उघड होत नाहीये. ख्रिश्चन हे कागदोपत्री तुम्हाला अल्पसंख्याक दिसतील, परंतु काही राज्यामध्ये त्यांची संख्या इतकी मोठी आहे की त्यांच्यासमोर अन्य जे समुदाय आहेत ते अल्पसंख्याक बनलेले आहेत. ईशान्येमध्ये जी राज्य आहेत त्याच्यामध्ये हे तुम्हाला ठसठशीतपणे दिसतं. नागालँडमध्ये ख्रिस्त्यांची जी संख्या आहे ती जवळजवळ 88% आहे, मिझोराममध्ये 87%, मेघालयमध्ये 76% आणि अरुणाचलमध्ये ही जी संख्या आहे ती जवळपास 41% इतकी आहे. केरळमध्ये सुद्धा ख्रिस्त्यांची संख्या खूप मोठी आहे. ही जी ख्रिस्ती बहुल राज्य आहेत त्या राज्यांच्या राजकारणावर पूर्णपणे पगडा हा चर्चचा असतो. चर्चच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही इथे राजकारण करू शकत नाही, निवडणुका जिंकू शकत नाही. म्हणजे सेक्युलरिझम वगैरे बाकी बोलायला गोष्टी ठीक आहेत, परंतु जिथे मुस्लिमांची बहुसंख्या असते, जिथे ख्रिस्त्यांची बहुसंख्या असते, तिथलं जे राजकारण असतं ते तिथल्या चर्च किंवा मशिदीच्या प्रभावाखाली असतं. आणि भारताचा हा जो भूभाग आहे त्या भूभागामध्ये CIAच्या कारवाया खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेल्या असतात. अलीकडे मॅथ्यू व्हॅन्डिगला इथे कारवाया केल्याप्रकरणी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. हा म्यानमार आणि ईशान्य भारतामध्ये सक्रिय होता आणि अमेरिकेचा प्रयत्न आहे की ईशान्य भारताचा एक तुकडा तोडायचा, विशेष करून मिझोरामचा.
तुकडा तोडायचा, म्यानमारचा एक तुकडा तोडायचा आणि एक तिथे स्वतंत्र देश निर्माण करायचा. म्हणून अमेरिका खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे कारवाया करते. सीआयच्या कारवाया इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये FCRA विधेयकामुळे हा भाग जर धुमसू लागला तर ते अमेरिकेच्या पथ्यावर पडणार आहे आणि अमेरिका त्या दिशेने प्रयत्न सुद्धा करते. त्यामुळे असं मानायला वाव आहे की राहुल गांधी कारण कोणतंही सांगतायत की अमित शहानी निवेदन करावं, तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीमार का केला, पॅलेट गनचा वापर का केला आणि वगैरे वगैरे कारण सांगून राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष संसदेमध्ये गोंधळ घालतोय, संसदेचं कामकाज होऊ देत नाहीये. ते कामकाज होऊ देत नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण कदाचित FCRA विधेयक हे असू शकतं. कारण राहुल गांधी आणि चर्च यांचं काय नातं आहे, काय कनेक्शन आहे हे मी तुम्हाला सांगितलं. अत्यंत घट्ट कनेक्शन आहे. म्हणजे या देशामध्ये चर्चची जी इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीम मध्ये खूप मोठा भाग म्हणजे गांधी परिवार. तर या संसदेमध्ये या अधिवेशनामध्ये हे विधेयक येऊच नये, त्या विधेयकावर चर्चा होऊ नये आणि चर्चा होऊ नये, मंजूर होऊ नये म्हणून राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष पूर्णपणे प्रयत्न करतोय. कधी ही कधी ती अशी कारणं समोर करून संसदेमध्ये गोंधळ घालतोय आणि असा प्रयत्न करतोय की संसदेचं कामकाज चालू नये. कारण संसदेचं कामकाज जर चालू राहिलं तर गोंधळात सुद्धा केंद्र सरकार, सत्ताधारी पक्ष आवाजी मताने हे विधेयक मंजूर करून घेण्याची शक्यता आहे. चर्चेशिवाय हे विधेयक मंजूर करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधी पूर्णपणे प्रयत्न करतात की संसदेचं कामकाजच होऊ नये. आता केंद्रात बसलेले जे नेते आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, हे काय प्रत्येक प्रश्न मिशीशी जोडणारे लोक नाहीयेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला मिशीचा प्रश्न करणारे लोक नाहीयेत. अहंकारामुळे एखादा निर्णय घेणारे लोक नाहीयेत. हे जे दोन नेते आहेत ते परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात. अत्यंत लवचिक नेते आहेत. शेतकरी कायद्याला प्रचंड विरोध झाला. या दोन्ही नेत्यांनी या देशामध्ये अराजक निर्माण होऊ शकतं ही शक्यता लक्षात घेतली आणि 2 पावलं मागे घेतली. आता FCRAच्या संदर्भात तशाच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. लालदू होमा जे मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत त्याने असं म्हटलं की 12 ऑगस्टला हे विधेयक चर्चेसाठी संसदेमध्ये येऊ शकतं. कदाचित हे संसदेमध्ये पारित होईल, कदाचित केंद्र सरकार हे विधेयक मांडणारच नाही, काही होऊ शकतं. परंतु संसदेमध्ये गोंधळ आहे म्हणून जर केंद्र सरकारने हे विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतलं नाही किंवा थोडंसं वातावरण थंड होऊ दे, नंतर आपण अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर करू, अशी जर केंद्र सरकारची भूमिका असेल तर केंद्र सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक अधिवेशनाच्या आधी अधिवेशनामध्ये गोंधळ होईल असा एखादा मुद्दा पेटवला जातो. या अधिवेशनाच्या आधी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोलन पेटवलं. हिवाळी अधिवेशनाच्या आधी सुद्धा अशा प्रकारे काही प्रयत्न होऊ शकतात. अशा प्रकारे एखादा मुद्दा पेटवला जाऊ शकतो ज्याच्यामुळे संसदेचं कामकाजच होणार नाही. आणि जसं पावसाळी अधिवेशन पूर्णपणे पाण्यात गेलं तसं हिवाळी अधिवेशन पण पूर्णपणे पाण्यात जाईल आणि सुधारित FCRA विधेयकासारखी विधेयकं संसदेमध्ये मांडण्याची, त्याच्यावर चर्चा करण्याची आणि ती मंजूर करण्याची संधीच केंद्र सरकारला मिळणार नाहीये. त्यामुळे पुढच्या अधिवेशनात सुद्धा येरे माझ्या मागल्या किंवा मागल्यापणावरून पुढे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे. आता येत्या 4 दिवसामध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे हे केंद्र सरकारच्या त्या 2 नेत्यांच्या मनावर अवलंबून आहे. म्हणजे मोदी आणि शहा ते काय करतात हे येत्या 4 दिवसामध्ये स्पष्ट होईलच. परंतु सुधारित FCRA विधेयक हे अधिवेशनामध्ये मंजूर व्हावं आणि लवकरात लवकर मंजूर व्हावं अशी या देशातल्या जनतेची तरी इच्छा आहे. तुर्तास मी इथे थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.